सो रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही आता पोचलो एअरपोर्टला. काकाने आम्हाला इथं ड्रॉप केलं आहे. वेस्ट ट्रॅव्हल्स घेतलं ना आणि आम्ही निघालो 7:30 वाजता हिंजवडीवरून. आता लुफ्थान्साची फ्लाईट आहे. सो जाणार आहे इथे गेट नंबर 4ला. काहीतरी एअरपोर्टला आता पोचलो आम्ही. वाजले 11:10 ते आम्हाला ड्रॉप करून गेले. इकडे यांचे फोटो चालू आहे. आता आतमध्ये जाऊया, चेक इन करूया. ऑलरेडी वेब चेक इन केलं आहे. सो लेट्स सी. आतमध्ये सिक्युरिटी करून आतमध्ये एंट्री घेतले आणि इथे फ्लाईट थर्ड क्लास फ्रँकफर्ट HGH ठिकाणी आहे चेक इन चालू झाले आहे. चेक इन करून घेतो आम्ही. चला तेच घेतो. ओके, सो आय हॅव गॉट दी बोर्डिंग पास. 1 तास गेला आमचा जवळजवळ चेक इनमध्ये. इथं सेल्फ बॅग ड्रॉपेज होता बट आम्ही काय यूज केला नाही. इथे सेल्फ चेक इन करून आज जातो इमिग्रेशनसाठी. 1:05 झाले. आमचं सिक्युरिटी चेक झालं आहे आणि ड्युटी फ्रीमध्ये एंट्री केले. मी FTA फास्ट्रॅक इमिग्रेशनसाठी सुद्धा बायोमेट्रिक दिला आणि आता चालू बोर्डिंग गेटकडे. हे सो आता आमचं FTA करून आम्ही सगळ्यांचं झालेलं आहे. आमच्या दोघांचं. अभिजितने तर FTA केलं नाही आहे. मी खूपच अंडर ग्रॅज्युएट 10th क्लास पास विद्यार्थी. येस, त्यामुळे मला नाही भेटलं. हां, आता आम्ही चालू बोर्डिंग गेटकडे. बोर्डिंग गेट आहे आमचं 75 नंबर. तिथे जाऊया आणि वेट करतो आता फ्लाईटची. आता वाजले 1:15. अजून 1 तास आहे बोर्डिंग चालू व्हायला. तोपर्यंत बघूया ते. अभिजित, 2:10 झाले. बोर्डिंग चालू झाले. इकडे मागे बोर्डिंग सगळे उभे आहेत. इथे बसलो. इकडं मुनिकची फ्लाईट आहे लुफ्थान्साची 1:40. आय गेस 1:40ची आहे ती. लेट झाले. तिथे बसून आता लाईन कंप्लीट झाली की मी जातो. ही बोर्डिंगची एवढी लाईन लागलेली आहे. लाईन झाली की शेवटी जातो मी. We'll now be showing you a video with information about your safety. इंडियामधले 8:45 झालेत. जवळजवळ टाईम करून आलेलं आहे. लॅक्सीच्या वरून चाललं आहे. Just landed at Frankfurt. सर्विस झाले. साडे 10 वाजले. आमचं इमिग्रेशन झालं आणि जस्ट बॅग लिमिट करतोय. ठीक आहे, यांच्यावरून बॅग आलेत. आता एक्झिट घेतो आणि ट्रेनने निघणार आम्ही ह्याच्यासाठी आपल्या न्यूरमबर्ग. इथून एक्झिट आहे समोरून. एक्झिट टर्मिनलच्या बाहेर आलो आम्ही या समोरच्या बिल्डिंगमध्ये आणि स्टेशनकडे चाललो आहे. बघूया पुढे. जस्ट तिकीट घेतलं आहे. आता वाजलेत 11. आता ट्रेन डायरेक्ट 11:41ची आहे, त्याच्यामुळे ती सिलेक्ट केली. न्यूरमबर्गसाठी केलं पहिलं बुक. आय गॉट द तिकीट टिल न्यूरमबर्ग as the connecting train to the Erlangen was after 10 to 15 minutes. So I am traveling first time, so I have taken ticket till Nuremberg and I have done the reservation for €5.5, so approximately 550 rupees.
अँड द तिकीट कॉस्टेड मी 83.40. अँड फॉर अभिजित आणि श्रीराम यांना भेटलं नाही तिकीट रिझर्वेशन, सो ते रिझर्व करते इथे आतमध्ये. आणि मी इथून कन्फर्म केली इन्फॉर्मेशन जे इथून ती बरोबर आहे का, आणि ती 11:41 जी दाखवते ती आम्ही कॅच करणार आहोत. आईस ट्रेन 11:42 झाली आणि ट्रेन आलेली 11:41ला. सो Ja, ich finde es auch komisch, weil es mit welchem Grund? Oder der hat einfach nur, weil offiziell weiß noch keiner, dass es geht an die Grenze gar nicht mehr. Vor allem ist es in Düsseldorf. Jetzt bin ich tatsächlich in dem zweiten ICE, den ich mir anlässlich habe. Ja, und habe jetzt im Prinzip in Ansbach stattgefunden. Habe ich ja dann schon eine Stunde verspätet. Der war bei der Stadt. Aber mit dem habe ich immer zu tun gehabt, weil der die Fördergelder für den Sportverein immer genehmigt hat. Das ist viel älter wie mir. Jetzt habe ich auch Alle 30 Schneidevögel. Ja, aber der war da noch Peter wie mir bei ihm Also der एकदा झाले तरी पण की आम्ही ट्रेनमध्येच आहोत ICEमध्ये. आता आम्ही पोचले वुर्झल काहीतरी आहे त्या पोचले, आणखी ते 1 वाजले आणखी झाले 1 तास लागेल. गावापासून रस्ते एकदम भारी आहे. 709, wo er gestorben ist. Also da werden es ja 16 sein groß. Der hat ja gute Verbote hat. Ja, ja. Ich habe gar nicht gesagt, ja, zu uns, aber das ist schon. Here I'm inside the washroom. तुझे पाणी सांडलेलं नाही. ते प्लॅटफॉर्मवरती आले आणि तिकीट घेतले ते 2.6 युरोचे. एक पेमेंट रिसिप्ट असते आणि एक तिकीट असते. 2 तिकीट नाही, एक रिसिप्ट आणि एक पेमेंट. आता वेट करतो. RE28 ही एर्लांगनवरून आले, ती तिकडे चालले. सो आम्ही दुसरी जी आहे इथे एअरलंगनला जाणारी 1440ची 2:40ची तिची वाट बघतोय. ती आली की तिच्याने आम्ही जाऊ एअरलंगनला. मग अशी ज्या ट्रेनची वाट बघत होतो ती ट्रेन समोरच उभी होती, जी रिटर्न निघाली. आम्ही इथंच उभे होतो. तर तिथे ते TC जे होते तिकीट चेक करत त्यांना विचारलं तर ते लगेच चालले. आता बसलोय. लेट झाली. 45ला निघायचं होतं, 40ला निघालं होती. 5-10 मिनटात पोहोचून जाऊ. आणि इथे सामान ठेवले आणि असं काहीतरी कोचची सेटिंग आहे वरती आणि खालती. 3 वाजलेत आणि बरं एअरलंगनला पोचलो ह्या ट्रेननं. रिजनल एक्सप्रेस. आता एक्झिट घेतो, जातो बाहेर. बघूया आता काय असते. समोर सबवे दिसते आणि फोटोग्राफी चालू आहे. बाहेर आलो खरं स्टेशनच्या, बट आम्हाला जायचं आता समजत नाही आहे. टॅक्सी करायची होती. टॅक्सी 39 युरो दाखवते एक्सेलसाठी, बट तेच बिलिंगचा जरा इश्यू. सो बघत आहे तिथे विचारते ऑफलाईन टॅक्सी, ते भेटलं ते. नाहीतर इथून बस आहे. बससाठी इथून 400 मीटरवरती बस स्टॉप आहे. ॲक्च्युली स्टार्टवाला पलीकडे साईडला आहे, दुसऱ्या साईडला स्टेशनच्या. इकडून समोर गेलं 400 मीटरवरती आहे, तर तिथून जाऊ शकतो. लेट्स ते विचार केले टॅक्सीचे काय रेट येते झाले डिस्कस इथे. पता चले कि कब कैसे क्या करते हैं, कितना टैक्स पे करना है और
अभी रम रखा है। तो वो जो डॉक्टर फिर रिपोर्ट लिख देगा ना, बंद खड़ा है, वो ये सोच रहा है कि ये गाड़ी मेरे पास होनी चाहिए, बट वो ये नहीं देखता है कि इधर हम लोग कितनी स्ट्रगल करते हैं। So, अभी फायनली किती 340 आणि आम्ही पोचलोय. Yes, so we are here. Who comes to you and wants to smoke, and you don't want. Just we have done the check-in and now we are heading towards the room. Here. Okay. You can see this black roof there with the stork shit on top. We have a lot of storks here, you know, the big birds, and they are always sitting and they get. Okay. And the marketplace or the center of downtown is before that house. That's the mayor's house. This is open. This is tilting. So in these days, when the temperatures are like this, I will just. सो फायनल मी चेक इन केलेलं आहे आतमध्ये रूममध्ये. आल्या पहिले काय काम केलं असेल तर लॅपटॉप चालू. 4 वाजलेत म्हणजे आता इंडियामध्ये 5, 6, 7:30 झाले असतील. ऑलमोस्ट सगळे लोक ऑफिसवरून गेले असले घरी. मी आता पिंक करतो, एकदा सांगतो पोचलो म्हणून. रूम तर चांगला आहे, सेपरेट रूम, टी व्ही आहे. इकडे आम्ही इंडोर, इथे एंट्री, इकडे वॉशरूम, ड्रायर, everything is there. Then this is a living room. Here is a small kitchen. I can cook, and then some utensils. So yeah, all in all, it's good. Now I'll get fresh and take some rest. Thank you. ते संध्याकाळचे 7 वाजलेत. आता भारतामध्ये तर 10:30 वाजलेत. तर आम्ही दिवसभर काही खाल्लं नाही आहे, लाईट खाल्लं होतं, त्याच्यामुळे आता जेवण करतो आहे. दाल मखनी रेडी आणि मलवर पराठा. अभिजित आहेत, श्रीरामने ऑलरेडी खाल्ले आणि ते झोपलेत. सो आता जेवतो. कारण ज्या प्रकारे ठेवलं आहे तसं त्यांच्याकडे हे कमीच आहे. कारण हे सांगितलं हे एक पण नाही दिसत.